आज गणेश चतुर्थी आहे, तर म्हटलं आज काहीतरी ट्रेडिशनल घालावं म्हणून मी कुर्ती घातली. आणि वाईट तर या गोष्टीचं वाटतं, की इंडियामध्ये इतक्या साड्या आहेत, ड्रेस आहेत, पण येते वेळेस मला फक्त 2 बॅग घेऊन याव्या लागल्या. असूनही घालता येत नाही एवढं, पण आज आता काय करू शकतो. सगळ्यात अगोदर मी सगळी घरची कामं आवरून घेतली, कारण देवाची पूजा मन शांत असताना केली पाहिजे, असं मला वाटतं. म्हणून अगोदर सगळं आवरून घेतलं, नंतर पूजा केली, आरती केली आणि सकाळपासून मी फक्त एकच ॲपल खाल्ला होता. मला खूप जास्त भूक लागली होती. जेवण बनवते वेळेस मला कळालं, की सॉल्टच नाही आहे. परत बाहेर आणायला गेली. हे खूप जीवावर येतं मला. काही बनवते वेळेस कळालं, की काहीतरी बाहेर जाऊन आणावं लागतंय. पण आता काय, आपल्याकडे काय कुठे ब्लिंकिट, झेप्टो नाही आहे. स्वतःच जा आणि स्वतःच आणा. घरी आल्यावर मी चपात्या बनवल्या, मोदक, पनीरची भाजी, त्यासोबत थोडासा राईस, कारण आज उपवास आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून दाबून खायचं आहे. आणि मी जेवण एवढं स्वादिष्ट बनवते, की कुणाला वाटणार पण नाही मी लग्ना अगोदर कुकिंग नाही केलंय. खूप दिवस झालं स्वतःची तारीफ नाही केली, म्हटलं आज करून घ्यावी, कारण कोणी तर करतच नाही. देवाचं ताट तयार केलं, नैवेद्य दाखवला, परत आरती केली आणि खूप जास्त अशा डिमांड केल्या देवाला, हे पाहिजे, ते पाहिजे. आता देव पण कंटाळला आहे, की काय उठलं की सुटलं रोज मागत राहते काही ना काही. तोही लक्ष देत आहे आता. बट असो, जेवण वगैरे केलं, उपवास सोडला. तर असं